हॅलो एव्हरीबडी. मित्रांनो, टॅक्सेशनच्या मागील लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्स म्हणजेच डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 यानुसार आपण टॅक्सेशनची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये शिकताना आपल्याला नवीन नवीन टॅक्सच्या टर्मिनॉलॉजीज कोणत्या आहेत ते आपण पाहिले. जर तुम्ही मागील व्हिडिओ टॅक्सेशनचा बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतोय, तेवढी अवश्य पहा. चला तर आज आपल्याला बघायचं आहे टॅक्सेशन विषयाचं. यामध्ये महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या म्हणजे अलाउन्सेस अँड परकिजिट्स. तर अलाउन्स आणि परकिजिट्स नेमक्या काय आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ असतो का अलाउन्सेस आणि परकिजिट्स लवकर समजत नाही. तर आपण या लेक्चरमध्ये अलाउन्सेस आणि परकिजिट्स म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार कोणते आणि इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी त्याचा कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं हे आपण पाहणार आहोत. तर आजचा आपला लेक्चर जो आहे हा TY-BCom, BBA, MBA, MCom, DTL या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर ज्यांना इन्कम टॅक्स विषयाचं अगदी बेसिक नॉलेज माहिती करून घ्यायचं असेल किंवा थोडीशी प्रॉब्लेम असतील त्यांना हा लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर आजचा लेक्चरचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये इन्कम टॅक्स. त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे अलाउन्सेस अँड परकिजिट्स. चला तर लेक्चर सुरू करूया. सर्वप्रथम आपण पाहूया अलाउन्सेस म्हणजे काय. तर विद्यार्थ्यांनो, अलाउन्सेस याला मराठीमध्ये भत्ता असं म्हणतात. भत्ता, द अमाऊंट इन कॅश गिवन बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई अदर दॅन सॅलरी इज कॉल्ड अलाउन्सेस. आपणाला माहिती आहे एम्प्लॉयर म्हणजे जो जॉब प्रोव्हाइड करतो, एम्प्लॉई म्हणजे जो कर्मचारी आहे तो. तर एम्प्लॉयरने एम्प्लॉईला पगाराच्या व्यतिरिक्त रोख स्वरूपामध्ये जी काही रक्कम प्रोव्हाइड केली जाते, जी काही रक्कम दिली जाते त्याला सोप्या भाषेत अलाउन्सेस असं म्हटलं जातं. द अलाउन्सेस आर इन द फॉलोइंग कॅटेगरी अकॉर्डिंग टू देअर डिडक्शन बाय इन्कम टॅक्स. अलाउन्सेसचे 3 प्रकार आहेत. इथं फॉर द पर्पज ऑफ टॅक्स कॅल्क्युलेशन अलाउन्सेस आर क्लासिफाईड इंटू डिफरंट कॅटेगरीज. त्यातली पहिली कॅटेगरी आहे म्हणजे पहिला प्रकार फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स. आता बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स म्हणजे हे संपूर्ण पैसे टॅक्स असते, असं नाही. ज्या वेळेला आपण इन्कम मोजत असतो, इन्कम कॅल्क्युलेट करत असतो, त्याला इन्कम कॉम्प्यूट करणे असं म्हणतात. त्यावेळेला या अलाउन्सेसमधले मिळालेली रक्कम त्या एम्प्लॉईचा इन्कम म्हणून जाहीर केला जाईल, म्हणजे इन्कम गृहीत धरला जाईल. ज्या वेळेला अलाउन्सेसची मिळणारी संपूर्ण रक्कम, एखाद्या विशिष्ट अलाउन्सला मिळणारी संपूर्ण रक्कम जशीच्या तशी इन्कम म्हणून गृहीत धरली जाते, अशा वेळेला त्या अलाउन्सला फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स असं म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे टॅक्स फ्री और फुल्ली एक्झेम्प्टेड अलाउन्स. आता टॅक्स फ्री म्हणजे काय का हा इन्कम असतो, त्या एम्प्लॉईचा इन्कम आहे, पण ज्या वेळेला टॅक्सेबल सॅलरी काउंट केली जाते, मोजली जाते, त्यावेळेला हा इन्कम म्हणजे या अलाउन्समार्फत मिळणारे पैसे हे इन्कम म्हणून गृहीत धरले जात नाहीत. अशा वेळेला या अलाउन्सला फुल्ली एक्झेम्प्टेड अलाउन्स म्हणतात. हे थोडेसे काय आणि शक्यतो परीक्षेला हा अलाउन्स फार वेळेला विचारलेला नाही आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पार्टली टॅक्सेबल और पार्टली एक्झेम्प्टेड. आता एक मनामध्ये शंका आली असेल, एक्झेम्प्टेड म्हणजे काय? एक्झेम्प्टेड म्हणजे वगळून टाकणे, सोडून देणे, हिशोबात न धरणे, त्याला एक्झेम्प्टेड म्हणतात. ठीक आहे, नंतर तुम्हाला मी पुन्हा त्याची माहिती सांगणारच आहे, घाबरायचं कारण नाही. पार्टली टॅक्सेबल किंवा पार्टली एक्झेम्प्टेड म्हणजे एखाद्या अलाउन्सची जी काही रक्कम मिळालेली असेल त्यातला काही भाग इन्कम म्हणून गृहीत धरायचा आणि काही भाग इन्कम म्हणून गृहीत धरायचा नाही, त्याला वगळून टाकायचं, त्याला एक्झेम्प्टेड म्हणतात. अशा प्रकारे 3 अलाउन्सेस आहेत. तर आपण त्यातला पहिला प्रकार म्हणजे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स याबद्दल आता माहिती पाहूया.
मित्रांनो, फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आता. तर यामध्ये कोणते कोणते अलाउन्सेस येतात ते आपण पाहणार आहोत. याची थोडक्यात माहिती सांगितली बघा. दिस टाइप्स ऑफ अलाउन्सेस आर कन्सिडर्ड ॲट फुल व्हॅल्यू फॉर द पर्पज ऑफ कॉम्पिटिशन ऑफ टॅक्स. म्हणजे त्या अलाउन्सची मिळणारी जी काही रक्कम असेल बघा, अलाउन्स म्हणजे काय? पगारामध्ये पगाराचा भाग म्हणून पगाराव्यतिरिक्त जे काही रोख रक्कम दिली जाते त्याला अलाउन्स म्हणतात. मग त्या अलाउन्सची हा जो वेगळा मिळालेला अलाउन्स आहे हा इन्कम जसाच्या तसा गृहीत धरायचा ॲज इट इज, त्याला म्हणतो आपण फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स. यामध्ये पहिला प्रकार आहे डिअरनेस अलाउन्स. याला मराठीमध्ये महागाई भत्ता असं म्हणतात. शॉर्ट फॉर्म त्याचा DA असं म्हटलं जातं, बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल. तर डिअरनेस अलाउन्स नावच आहे त्याचं महागाई. म्हणजे हा कशासाठी असतो? आपल्या मार्केटमध्ये जी महागाई ज्याप्रमाणे वाढते, वस्तूंच्या किमती वाढतात, त्या मेंटेन करता याव्या म्हणून हा अलाउन्स दिला जातो. पाहूया काय माहिती दिलेली. दिस इज व्हेरी कॉमन अलाउन्स गिवन बाय एम्प्लॉयर फॉर हाय प्राइजेस अँड ग्रोथ इन द मार्केट. दिस अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल. थोडक्यात सांगितली पहा माहिती. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, डिअरनेस अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे. म्हणजे काय? तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जी डिअरनेस अलाउन्सची रक्कम दिलेली असते ती इन्कममध्ये जशीच्या तशी घ्यायची. ओके, ठीक आहे. पुढचा अलाउन्स सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. नावच आहे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. म्हणजे विविध शहरांमध्ये जसा कर्मचारी काम करतो तसं त्या शहराचं राहणीमान त्याला स्टँडर्ड करता यावं म्हणून एम्प्लॉयर त्याला पगाराव्यतिरिक्त एक वेगळा अलाउन्स देतो, तो सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. त्याला CCA असंही म्हणतात. हा सुद्धा फुल्ली टॅक्सेबल आहे. म्हणजे सेम तेच, जेवढी काही रक्कम मिळाली असेल ती जशीच्या तशी आपल्या उत्तरामध्ये लिहायची. दिस अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई हू इज लिव्हिंग इन बिग सिटीज. दिस इज पेड फॉर हाय कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड मेंटेन देअर स्टँडर्ड लिव्हिंग. बघा, त्यानंतर पुढचा पार्ट आहे फिक्स मेडिकल अलाउन्स. आता मेडिकल अलाउन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, कर्मचारी आणि कर्मचारीची फॅमिली यांची काळजी एम्प्लॉयर नेहमीच घेत असतो. त्याला पगाराव्यतिरिक्त दवाखान्याचा खर्च करण्यासाठी एक विशिष्ट रक्कम फिक्स म्हणून दिली जाते. ही मिळणारी रक्कम त्या कर्मचाऱ्याला त्याच्या एम्प्लॉयरकडून मिळालेली आहे, अलाउन्स आहे. मग हा सुद्धा फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे. काय म्हणतंय? दिस अलाउन्स इज गिवन ॲट द फिक्स अमाऊंट ऑफ एम्प्लॉईज सॅलरी बाय द एम्प्लॉयर. द अमाऊंट व्हॉट एव्हर इज फुल्ली टॅक्सेबल. जशीच्या तशी रक्कम जशी आहे प्रॉब्लेममध्ये दिलेली जशीच्या तशी, ही तीच किंमत तुम्हाला उत्तरात जशीच्या तशी मांडायची आहे. ओके. त्यानंतर पुढचा आहे टिफिन अलाउन्स. टिफिन माहिती आहे सर्वांना. ओके, काय सांगितलं इथं? दिस अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई हु इज वर्किंग अवे फ्रॉम द रिसिडेन्स. दिस अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल. कधी कधी कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्त दुसऱ्याही ठिकाणी पाठवलं जातं, म्हणून त्याला टिफिन अलाउन्स नावाने एक अलाउन्स मिळतो. पगाराच्या व्यतिरिक्त मिळणं म्हणजेच अलाउन्स आहे, आपल्याला माहिती आहे. तर हा अलाउन्स, ही मिळणारी रक्कम सुद्धा जशीच्या तशी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये घ्यायची आहे. ओके, टॅक्सेबल. एंटरटेनमेंट अलाउन्स. सर एंटरटेनमेंट, येस एंटरटेनमेंट. सेक्शन 16(2). आता सेक्शन 16(2) नसेल लक्षात राहिलं, ओके नो प्रॉब्लेम, नंतर ते मी आठवून देईन बरोबर. सेक्शन 16(2). एंटरटेनमेंट नावाचा एंटरटेनमेंट अलाउन्स. दिस अलाउन्स इज टॅक्सेबल डिफरंटली, वेगळ्या पद्धतीने, टू द गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई. म्हणजे बघा, याचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला एक गोष्ट विचार करायची का आपला एम्प्लॉयर हा गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट कंपनी आहे. जर गव्हर्नमेंट एम्प्लॉयर असेल म्हणजे सरकार हे जर आपलं एम्प्लॉयर असेल, म्हणजेच ज्या व्यक्तीचा आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो ती व्यक्ती जर सरकारी नोकरदार असेल
तर वेगळ्या पद्धतीने आहे कॅल्क्युलेशन. थोडं कॅल्क्युलेशन सेम आहे, ट्रीटमेंट वेगळी आहे. आणि नॉन गव्हर्नमेंट असेल म्हणजे खाजगी कंपनीत वगैरे असेल तर वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची. दिस अलाउन्स इज, पुढची ओळ वाचतो मी, दिस अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल बट कन्सिडर द फॉलोइंग. म्हणजे सरकारी असो किंवा खाजगी असो, हा अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे, पण खालील गोष्टीचा विचार करा. आता खालील गोष्ट काय आहे? बरं, गव्हर्नमेंट एम्प्लॉई काय म्हणतो? गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या बाबतीत आता जसं वरती सांगितलं का कोणताही एम्प्लॉई असेल तरी हे फुल्ली टॅक्सेबलच आहे. मग गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर इन केस ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई दिस अलाउन्स इज टेकन ॲज फुल्ली टॅक्सेबल. ओके, जसं तशी रक्कम तुम्हाला इन्कम म्हणून जाहीर करायची आहे, इन्कम म्हणून घ्यायची आहे. अँड आफ्टर ॲज पर डिडक्शन, स्टँडर्ड डिडक्शन सेक्शन 16(2). मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, सेक्शन 16 हा इन्कम फ्रॉम सॅलरीचा डिडक्शनचा सेक्शन आहे. त्यामध्ये 3 पार्ट आहे. त्यातला पहिला स्टँडर्ड डिडक्शन आहे, तो ॲसेसमेंट इयरनुसार बदलत असतो. सेक्शन 16(2) मध्ये एंटरटेनमेंट अलाउन्स आहे, त्याबद्दल आपण आत्ता बोलतोय. आणि सेक्शन 16(3) मध्ये प्रोफेशन टॅक्स आहे, ते आपण घेणारच आहोत. हे 3 फक्त लक्षात ठेवायचे. तर त्यातला सेक्शन 16(2) मध्ये ॲमेंडेशन झालं आहे ॲसेसमेंट इयर 2006-07 पासनं. तेव्हापासनं असं सांगितलं आहे, जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर हा एंटरटेनमेंट अलाउन्स प्रथम फुल्ली टॅक्सेबल घ्यावा आणि नंतर सेक्शन 16(2) मध्ये त्याला डिडक्शन द्यावं. किती रुपये डिडक्शन द्यावं? सर इथं सांगितलं लिस्ट ऑफ द फॉलोइंग. लिस्ट म्हणजे कमीत कमी. म्हणजे आता खाली जे आकडे येणार आहेत 3, यापैकी जे कमी आहे ते डिडक्शन म्हणून गृहीत धरलं जाईल. त्यातला पहिला आकडा आहे 20% ऑफ बेसिक सॅलरी. So whatever basic salary given in the problem, we have to consider that amount. ओके, आपल्याला प्रश्नामध्ये बेसिक सॅलरी जी दिलेली असेल त्याच्या 20% काढायची इयरलीच्या. आपल्याला क्वेश्चनमध्ये पर मंथ दिलेलं असतं, पर मंथ गुणिले 12 केलं इयरली सॅलरी, त्याच्या 20% काढा. ओके, तो आकडा घ्यायचा, ती किंमत घ्यायची. किंवा ₹5,000 पर ॲनम. पर ॲनम आहे, नॉट पर मंथ. किंवा वर्षभराचे 5,000. किंवा actual amount of entertainment allowance whatever received from the employer that to that particular employee. जो काही एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणून मिळालेली रक्कम आहे ती रक्कम ह्या 3 पैकी जे कमी आहे ते वजा केलं जाईल. कुठून? सेक्शन 16(2) मध्ये. ओके, पुन्हा एकदा सांगतो, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर पहिल्यांदा तुम्हाला जी काही सांगितलेली रक्कम आहे एंटरटेनमेंट अलाउन्स ती तुमच्या इन्कममध्ये जशीच्या तशी लिहायची. नंतर डिडक्शनमध्ये सेक्शन 16(2) मध्ये डिडक्शन म्हणून गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर या 3 पैकी जे कमी आहे ते लिहायचं. कोणते 3? 20% ऑफ बेसिक सॅलरी, ₹5,000 किंवा ॲक्च्युअल अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स. ओके, पुढे पाहूया प्रायव्हेट सेक्टरसाठी काय आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स सेक्शन 16(2). नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई. नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर. इन केस नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई देर इज नो प्रोव्हिजन फॉर अ डिडक्शन. इट मीन्स व्हॉट एव्हर इज अलाउन्स इज टोटल टॅक्सेबल. सर कन्फ्युजन झालं, नका घाबरू. गव्हर्नमेंट अलाउन्स असेल तर वजाबाकी करायची, पण लगेच का नंतर? नंतर. कुठे? डिडक्शनमध्ये. काय नावाने? सेक्शन 16(2). नॉन गव्हर्नमेंट असेल तर इन्कम घ्यायचा, डिडक्शन नाही. मग डिडक्शनचे तिथे तुम्हाला सिंपल वर्डिंग करायचं आहे, इन केस ऑफ नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई डिडक्शन नॉट ॲप्लिकेबल डॅश. ओके मित्रांनो, घाबरू नका. ज्या वेळेला मी प्रॉब्लेम सोडून दाखवेन त्यावेळेला तुम्हाला या गोष्टीची मी आठवण करून देईल. The employee of corporation or any local authority are not given deduction for this allowance from assessment year 2002-03. कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, लोकल ऑथॉरिटी. आता हे नेमके गव्हर्नमेंट आहे का नॉन गव्हर्नमेंट आहे त्याबद्दल कन्फ्युजन वाटतं. तर इथे असं सांगितलं, असेसमेंट इयर 2002-03 पासून यांचा डिडक्शन
नॉट गिवन म्हणजे यांचं डिडक्शन केलं गेलं नाही, म्हणजेच यांना नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून ट्रीटमेंट दिली. नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स. सर हे काय नवीन नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स? प्रॅक्टिसिंग म्हणजे माहिती आहे, नॉन प्रॅक्टिसिंग थोडक्यात सांगतो उदाहरण. समजा एखादा ओके डॉक्टर आहे, एखादा डॉक्टर आहे, तो डॉक्टर एखाद्या स्वतःचा दवाखाना नाही, तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याने त्याची ड्युटी संपल्यानंतर घरी पण क्लिनिक उघडून बसलं तर चालेल का? हा, तो करू शकतो, इनव्हॅलिड. पण त्याने त्याच्या शिक्षणाचा उपयोग फक्त एम्प्लॉयरसाठी करावा म्हणून एम्प्लॉयर पगाराव्यतिरिक्त एक अलाउन्स देतो. इट इज कॉल्ड नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स. मित्रांनो, मी आपल्या एकदम दैनंदिन शब्दातलं उदाहरण तुम्हाला सांगितलं, दैनंदिन भाषेमध्ये. नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स काय म्हटलं इथं? दिस अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई. ओके, एक्झाम्पल डॉक्टर, लॉयर, CA, इंजिनियर. माहिती आहे तुम्हाला आता इंजिनियर असेल, CA असेल, लॉयर असेल, तो जर कोणाचा इथं एम्प्लॉई म्हणून काम करत असेल तर त्याने स्वतःच्या एज्युकेशनल स्किलचा वापर करून प्रायव्हेट व्यवसाय करू नये म्हणून हा अलाउन्स दिला जातो. सर हा अलाउन्स इन्कम आहे का? यस, इन्कम आहे. टॅक्सेबल आहे का? यस, फुल्ली टॅक्सेबल आहे. ओके, नंतर पुढे आहे ऑदर अलाउन्स. ऑदर म्हणजे इतर. याच्यामध्ये कोणते कोणते अलाउन्स येतात पाहूया आपण. द ऑदर अलाउन्सेस इज इन्क्लुडेड सर्वंट अलाउन्स, प्रोजेक्ट अलाउन्स, वार्डर अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स अँड ऑदर अलाउन्स व्हॉट युअर कॉल्ड इज फुल्ली टॅक्सेबल. हे इतर जे नावं दिलेत, कदाचित जसं जसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ते अलाउन्स दिले जातात तर ते फुल्ली टॅक्सेबल गृहीत धरले जातात. मित्रांनो, आपण एवढे अलाउन्स पाहिले, 7 अलाउन्स हे फुल्ली टॅक्सेबल आहेत. त्यानंतर आपल्याला आता फुल्ली एक्झेम्प्टेड अलाउन्स पाहिजेत. टॅक्स फ्री म्हणजे ज्याच्यावर टॅक्स गृहीत धरला जात नाही. सर ते इन्कम आहेत का? यस, इन्कम आहेत, पण ते इन्कम म्हणून इन्कममध्ये घेतले जाणार नाहीत. त्यामध्ये म्हटलंय दिस अलाउन्स आर फुल्ली एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स अँड देअर फोर दीज आर नॉट टेकन इन सॅलरी ॲज इन्कम म्हणून गृहीत धरले जात नाही. त्यातला फॉरेन अलाउन्स आहे. मित्रांनो, हे जे अलाउन्स आहे ना, हे परीक्षेला शक्यतो कधी आलेले नाही आहेत. त्यामुळं थोडंसं नाही समजलं तरी हरकत नाही, फक्त लक्षात ठेवा येईल तो टॅक्स फ्री आहेत. टॅक्स फ्री म्हणजे याला हिशोबात घ्यायचंच नाही, प्रश्नात आलं तरी लिहायचंच नाही, लिहिलं तरी त्याचं हिशोबात घ्यायचं नाही. फॉरेन अलाउन्स. दिस अलाउन्स इज गिवन बाय गव्हर्नमेंट टू इट्स सिटीजन एम्प्लॉई हु इज वर्किंग आउटसाइड द कंट्री. बघा, दिस अलाउन्स इज गिवन बाय गव्हर्नमेंट टू इट्स सिटीजन एम्प्लॉई हु इज वर्किंग आउटसाइड द कंट्री. बघा, आपल्या देशाचा कर्मचारी दुसऱ्या देशात जाऊन काम करत असेल तर त्याला तिकडे काम करतो म्हणून फॉरेन अलाउन्स मिळतो. मग या अलाउन्सवर इन्कम टॅक्स बसेल का? नाही. तो इन्कम म्हणून इन्कम आहे, पण इन्कम म्हणून मोजला जाणार नाही. ठीक आहे, शिकवायची गरज नाही ॲक्च्युली 3 अलाउन्स, पण तुम्हाला माहिती असावेत म्हणून मी सांगतोय. त्यानंतर अलाउन्स टू हायकोर्ट जजेस. एनी अलाउन्स पेड टू हायकोर्ट जज अंडर सेक्शन 12A 2 and Supreme Court judge under section 23B are not taxable. हायकोर्ट जजला मिळणारा हा अलाउन्स नॉट टॅक्स. द अलाउन्स गिवन बाय युनो टू इट्स एम्प्लॉई. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन यांनी त्यांच्या एम्प्लॉईला दिलेला जो स्पेशल अलाउन्स आहे तो नॉट टॅक्सेबल आहे. मित्रांनो, टॅक्स फ्री अलाउन्सेस संपले. त्यानंतर आपण पुढचे पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट हा आहे, कारण अगोदर जे 7 बघितले जसे तसे घ्यायचे होते, विचार करायचं काहीच नव्हतं. हे जे 3 बघितले टॅक्स फ्री, हे घ्यायचेच नाही आहे, विचार करण्याचं कामच नाही. पार्टली टॅक्सेबल अलाउन्स म्हणजे काय? हा तुमचा इन्कम आहे, इन्कममध्ये घ्यायचा, पण त्यातून काहीतरी रक्कम वजा करायची असते. मग नेमकी किती रक्कम वजा करायची हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी कॅल्क्युलेशन्स आहेत. त्यामध्ये पहिला अलाउन्स आहे सर्वात महत्त्वाचा, हाऊस रेंट अलाउन्स. HRA सेक्शन 10(13). मित्रांनो, हाऊस रेंट अलाउन्स हा शिकवण्यासाठी किती वेळ लागतो हे ज्यांनी शिकलेलं आहे आणि ज्यांनी शिकवलेलं आहे त्यांना माहिती आहे. पण मला ह्या 15-20 मिनिटाच्या लेक्चरमध्ये हे मांडायचा मी प्रयत्न करतो आणि या हाऊस रेंट अलाउन्सचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. सेपरेट, फक्त हाऊस रेंट अलाउन्स असेल त्यात. ठीक आहे.
चला तर बघूया हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे काय. बघा, ज्या वेळेला एखादा कर्मचारी दुसऱ्या गावी जातो आणि तिथे रेंटने घर घेऊन राहतो, अशा वेळेला त्याचा एम्प्लॉयर त्या एम्प्लॉईला घर भाडं भरण्यासाठी काही पैसे देतो पगारामध्ये, त्याला म्हटले हाऊस रेंट अलाउन्स. मग हा फुल्ली टॅक्सेबल आहे का? नाही. फुल्ली टॅक्सेबल असतं तर तो अगोदरच्या यादीत आला असता. हा इन्कम आहे का? हो. मग हा फुल्ली टॅक्स फ्री इन्कम आहे का? नाही. मग हा पार्टली एक्झेम्प्टेड, म्हणजे यामधली किती रक्कम वगळून टाकायची हे आपल्याला शिकायचं. हाऊस रेंट अलाउन्स इज गिवन बाय टू द एम्प्लॉयर टू सॅटिस्फाय द हाय रेंट फॉर एम्प्लॉईज रेसिडेन्स इन सिटी ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स इज अ स्पेशल अलाउन्स specifically granted to an employee by his employer towards payment of rent for residence of the employee. The exemption amount is taken at the least amount of the following. List, LEAST, list. ओके, लिस्ट म्हणजे कमीत कमी. थोडक्यात सांगतो तुम्हाला म्हणजे त्या कर्मचाऱ्याला ज्याचा आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करतो आहोत, त्याला कंपनीने किंवा गव्हर्नमेंटने किंवा एम्प्लॉयरने जी काय अमाऊंट दिली असेल त्यातून काहीतरी रक्कम वजा करायची. तर नेमकी कोणती रक्कम वजा करायची? तर त्यांनी सांगितलं द एक्झम्पशन अमाऊंट इज टेकन द लिस्ट ऑफ द अमाऊंट ऑफ द फॉलोइंग. लिस्ट म्हणजे कमीत कमी, म्हणजे खाली काहीतरी सूत्र आहेत, खाली 3 गोष्टी पाहायच्यात आपल्याला. त्या 3 पैकी जे कमी आहे ते वजा करायचं. मग त्यातला पहिला आहे ॲज इट इज HRA रिसिव्ड रुपीज रेंट गुणिले 12 महिने, कारण HRA तुम्हाला मंथली मिळतो, मग 12 महिन्याचे किती, त्याला गुणिले 12 करावं लागेल. दुसरा पॉईंट आहे रेंट पेड, म्हणजे त्या कर्मचाऱ्याने जे घर भाड्याने घेतलेलं आहे त्या घराला तो भाडं किती देतो, वर्षभराचं घ्यायचं ते, त्यातून लेस करायचं 10% ऑफ सॅलरी. सर सॅलरी नाही, हॅश सॅलरी. मित्रांनो, हे हॅश सॅलरी हे पुस्तकामध्ये कुठे नाही आहे. तुम्हाला टॅक्स सॅलरीच्या वेगवेगळ्या बाजू समजाव्यात म्हणून मी इथं हॅश सॅलरी असं वापरलेलं आहे. माफी मागतो मी, माझ्या मनाने मी सॅलरी हॅश सॅलरी असं केलं, ते फक्त विद्यार्थ्यांना समजावं म्हणून. तर हॅश सॅलरीच्या 10% वजा करायचं. तर हॅश सॅलरी म्हणजे काय आता ते आपण पाहूया. हॅश सॅलरी म्हणजे BS म्हणजे बेसिक सॅलरी प्लस DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स ब्रॅकेटमध्ये RB म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट प्लस पर्सेंटेज कमिशन. या 3 गोष्टींच्या बेरजेला आपण सॅलरी म्हणतो. ठीक आहे, मी तर सॅलरीच बोलणार, आता हॅश बोलणार नाही. या 3 गोष्टीच्या बेरजेला सॅलरी म्हणतो. तिसरा पॉईंट आहे 40% और 50% ऑफ सॅलरी. परत तेच 3 गोष्टींची बेरीज. सर 40% का 50%? ओळखायचं कसं? मेट्रो सिटी असेल तर, आता मेट्रो सिटी म्हणजे अलीकडच्या काळातले बऱ्याच मुलांना मी विचारतो, मुलं म्हणतात मेट्रो सिटी म्हणजे ज्या दिले बरोबर. मेट्रो सिटी 4 मेट्रो सिटी आहेत आपल्याकडे, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. म्हणजे या 4 सिटीमध्ये जर त्याचं घर असेल किंवा तो एम्प्लॉई असेल तर त्याला 50% घ्यायचं, आणि या 4 सिटीमध्ये नसेल म्हणजेच या 4 व्यतिरिक्त दुसरीकडे असेल तर 40% म्हणजे 40% घ्यायचं. ओके, हे 3 जे कॅल्क्युलेशन आहे HRA रिसिव्ड, दुसरा पॉईंट ॲक्च्युअल रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, आणि तिसरा पॉईंट 40 और 50% ऑफ सॅलरी. याच्यापैकी कोणतं घ्यायचं आपल्याला? लिस्ट म्हणजे कमीत कमी. म्हणजे या 3 जे आकडे आहेत इथे दिसतात तुम्हाला, 1, 2, 3, या 3 पैकी जो कमी आहे तो घ्यायचा आणि त्याला आपण म्हणणार, तो आकडा, ती किंमत आपण वजा करणार. तर इथं पुन्हा मी सांगितलं सॅलरी हॅश सॅलरी म्हणजे नेमकं काय काय. 3 गोष्टी पहा, बेसिक सॅलरी, डिअरनेस अलाउन्स, रिटायरमेंट बेनिफिटचा पार्ट आणि पर्सेंटेज कमिशन. त्यानंतर आपण परत एकदा पाहणार आहोत हाऊस रेंट अलाउन्स. तुमचं कन्फ्युजन मी ओळखलं, पुन्हा एक्सप्लेन करतो. पहा,
हाऊस रेंट अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई सॅटिस्फाय हाय रेंट फॉर एम्प्लॉई रेसिडन्स इन सिटी. त्याला ते घर भाड्याने घेऊन ते परवडलं पाहिजे म्हणून एम्प्लॉयर त्याला घर भाडे भत्ता देतो. परंतु हा घर भाडे भत्ता हा फुल्ली टॅक्सेबल नाही, फुल्ली एक्झेम्प्टेड नाही, पार्टली टॅक्सेबल आहे. मग त्यातली नेमकी किती रक्कम वजा करायची तर ते आपल्याला खालील 3 आकड्यांवरून 3 कॅल्क्युलेशनवरून कन्सिडर करायचं आणि त्या 3पैकी जे कमी आहे ते वजा करायचं. ओके. त्यात पहिला HR रिसिव्ड रेंट गुणिले 12 महिने, ॲक्च्युअल रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. कोणती सॅलरी? 3 गोष्टींची बेरीज. बेसिक सॅलरी, डिअरनेस अलाउन्स RB प्लस पर्सेंट कमिशन. पर्सेंट कमिशन नुसतं कमिशन असेल प्रॉब्लेममध्ये तर घ्यायचं नाही. आणि 40% और 50% ऑफ सॅलरी. 40% केव्हा? अदर सिटीसाठी, 50% केव्हा? मेट्रो सिटीसाठी. ओके. त्या तिन्हीपैकी जे कमी आहे ते घ्यायचं. सॅलरी म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगतो. बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्स, रिटायरमेंट बेनिफिट अधिक पर्सेंटेज कमिशन. नोट: द एक्झम्पशन इज नॉट अवेलेबल टू अन SSE हू लिव्ह इन हिज ओन हाऊस or in a house for which he has not incurred the expenditure of rent. बघा, एक्झम्पशन कोणाला अवेलेबल नाही? जो स्वतःच्या घरात राहतो. म्हणजे मी स्वतःच्या घरात राहतो तर मला घरभाडे भत्ता मिळणार नाही का? मिळेल, पण त्यातून डिडक्शन होणार नाही. फसवण्यासाठी प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं. ठीक आहे. किंवा ज्याला मोफत घर मिळालेलं आहे, म्हणजे तो त्याच्या घराला भाडं नाही आहे, त्याचं एक्झम्पशन होणार नाही. सॅलरी फॉर द पर्पज मीन्स सॅलरी, बेसिक सॅलरी, डिअरनेस अलाउन्स इज प्रोव्हाइडेड इन द टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज अ कमिशन ॲज अ फिक्स % ऑफ टर्नओव्हर. तुम्हाला मी जे हॅश सॅलरी म्हटलं ना, त्या हॅश सॅलरीमध्ये काय काय घ्यायचं ते सांगितलं. सॅलरी, डिअरनेस अलाउन्स सगळा नाही घ्यायचा, त्यातला फक्त रिटायरमेंट बेनिफिटचाच भाग घ्यायचा आणि कमिशन पर्सेंटेज असेल तरच घ्यायचं. आणि रिलेव्हंट पिरियड म्हणजे द पिरियड ड्युरिंग विच द सेड अकोमोडेशन वॉज ऑक्युपाईड बाय SSE ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजे वर्षभरामधले जेवढा कालावधी त्याने ते भाडं भरलेलं आहे किंवा त्याला तो अलाउन्स मिळाला तेवढ्याच कालावधीचं आपल्याला कन्सिडरेशन करायचं आहे. मित्रांनो, आपण याचं एक छानसं उदाहरण बघूया. चालेल? बघूया, प्रयत्न करून जमतंय का. एक्झाम्पल ऑफ हाऊस रेंट अलाउन्स. मिस्टर गणेश वर्किंग इन ABC कंपनी ॲट नाशिक. सर नाशिक, यस, लगेच क्लिक करायचं. मेट्रो सिटी का अदर सिटी? सर अदर सिटी. 50% का 40%? सर 40%. 40%. ही रिसिव्ड फॉलोविंग फ्रॉम हिज एम्प्लॉयर. काय काय मिळालं? बेसिक सॅलरी मिळाली 25,000 पर मंथ. सर एका महिन्याला 25,000, मग 25,000 गुणिले 12. डिअरनेस अलाउन्स मिळाला 5,000 पर मंथ. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 60% ऑफ विच ॲप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट. त्यातले 60% अमाऊंट रिटायरमेंट बेनिफिटला. हुशार मुलांचं कॅल्क्युलेशन लगेच सुरू होतं. 5,000 गुणिले 12, 12 पंचे 60,000, 60,000, 60% ऑफ 60,000 36,000. ओके. 5% कमिशन रिसिव्ड ₹50,000. 5% कमिशन मिळालं. कशावरती? सेल्सवर. सेल्स किती आहे? 10 लाख. 10 लाखाच्या 10%, 1 लाख, 5% 50,000. सर कमिशनला पर्सेंटेज दिलेला आहे का? हो. कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं का? हो. वर्किंगमध्ये घ्यायचं का? हो. हाऊस रेंट अलाउन्स 9,000 पर मंथ. त्याला त्याच्या पगारात बघा बरं 25,000 रुपये मिळाले ना. 5,000 डिअरनेस अलाउन्स वेगळा मिळाला, फुल्ली टॅक्सेबल आहे. हाऊस रेंट अलाउन्स पण मिळाला. किती रुपये मिळाले त्याच्या एम्प्लॉयरकडून? ABC कंपनी एम्प्लॉयर आहे इथं आणि मिस्टर गणेश कोण आहे? एम्प्लॉई आहे. हे समजतंय ना सर्वांना? मिस्टर गणेश कोण आहे? एम्प्लॉई. ABC कोण आहे? एम्प्लॉयर. एम्प्लॉयरने बेसिक सॅलरी दिली 25,000 पर मंथ. त्याच्या व्यतिरिक्त डिअरनेस अलाउन्स दिला, 5% कमिशन पण दिलं. हाऊस रेंट अलाउन्स पण कोणाला देतोय? गणेश देतो कंपनीला का कंपनी देते गणेशला? पगाराच्या व्यतिरिक्त अलाउन्स आहे. हाऊस रेंट अलाउन्स 9,000 पर मंथ. सर 9,000 रुपये एका महिन्याला म्हणजे 12 महिन्याचे किती मिळाले असतील? पण मिस्टर गणेश पेड रेंट ₹10,000. असं काही कंपल्सरी करे? कंपनीकडून जेवढे पैसे भाडं
रेंटसाठी मिळाले तेवढ्याच पैशाचं घर घ्यायचं, त्यापेक्षा जास्त कमी असू शकतं ना, इक्वल तर होणार नाही. ओके. गणेश ज्या घरात राहतो त्या घराला तो किती रुपये भाडं देतोय मित्रांनो? 10,000 रुपये पर मंथ फॉर हिज हाऊस ॲट नाशिक. चला तर आपण याचं उत्तर कसं लिहितात याचं एक सॅम्पल पाहूया. ओके. याचं उत्तर लिहिताना म्हटलं जातं कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी, त्यानंतर त्याच्या खाली हेही लिहायचं असतं कोणाचं आहे ते, ऑफ मिस्टर गणेश. त्याखाली आणखी एका ओळीवर लिहायचं असतं केव्हाचं आहे ते, तर तिथं आता या वर्षासाठी येईन फॉर प्रिव्हियस इयर 2019-20 अँड असेसमेंट इयर 2020-21 असं मेन्शन करायचं असतं. मी या ठिकाणी केलेलं नाही आहे, प्रॉब्लेम सोडवताना नक्की होईल. बघूया आपण असं ड्राफ्टिंग करून घेतो फॉर्मॅट. त्यामध्ये सांगा बरं याचा पहिला इन्कम कोणता आहे? सर याचा पहिला इन्कम आहे बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे? 25,000 गुणिले 12. ओके. 25,000 गुणिले 12 बरोबर आहे का? पुढे डिअरनेस अलाउन्स सर 5,000 गुणिले 12, 5,000 गुणिले 12 बरोबर आहे का? 60,000. ओके. सर ते कंसामध्ये दिलंय ब्रॅकेटमध्ये 60%, त्याचा वापर वर्किंगसाठी हॅश सॅलरी तिथे करायचा. 5% कमिशन इन्कमच येणार आहे हा. ओके. 50,000. हाऊस रेंट अलाउन्स सर हाऊस रेंट अलाउन्स किती आलं? 9,000 × 12 12 गुणिले 9 12 9 108 108. ओके. सर याला आतमध्ये का लिहिलं, बाहेर का नाही लिहिलं? हाऊस रेंट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे का फुल्ली एक्झेम्प्टेड आहे का पार्टली टॅक्सेबल आहे? पार्टली टॅक्सेबल. मग ही संपूर्ण रक्कम जशीच्या तशी बाहेर येईल का जशीच्या तशी वजा होईल का यातला काही भाग वजा होईल? तर यातला काही भाग वजा होईल. मग किती वजा होईल आपल्याला माहिती आहे. त्यासाठी आपण ते नियम बघितला मगाशी. या खाली असं लिहायचं असतं लेस एक्झेम्प्टेड अप टू वर्किंग नोट 2 वर्किंग नोट नंबर 2. सर 1 कुठे बघूया. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी वर्किंग नोट करायची एक. कंपल्सरी वर्किंग नोट 1 कोणती? हॅश सॅलरी. हॅश सॅलरी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. हॅश सॅलरीमध्ये काय काय येतं? बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स RB प्लस पर्सेंटेज कमिशन. बेसिक सॅलरीमध्ये आलं 3 लाख रुपये बरोबर आहे. इथे 3 लाख दिलेले आहे पहा, 3 लाख रुपये. डिअरनेस अलाउन्स सर इथं 60,000 आहे, तुम्ही 36,000 घेतला. ब्रॅकेटमध्ये काय दिले? 60% ऑफ विच ॲप्लिकेबल. ओके. 60% ऑफ 60,000 36,000 आलं का? सर कमिशन इथं कमिशन दिलंय 50,000. पर्सेंटेजवाला आहे का? हो 5% आहे. ॲज इट इज येणार 50,000. याची टोटल किती येणार आहे? 336 336 380 3,86,000 आलं. मित्रांनो या 3,86,000ला आपण म्हणणार हॅश सॅलरी. ठीक आहे. त्यानंतर वर्किंग नोट 2 आता इथं सांगितलं ना एक्झेम्प्टेड. मित्रांनो मगाशी आपण बघितलं हाऊस रेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करताना जी रक्कम वजा करायची ती लिस्ट ऑफ द फॉलोइंग. लिस्ट म्हणजे का? खालीलपैकी ज्या 3 पैकी जे कमी आहे ते वजा करायचं. त्यात पहिलं होतं HRA रिसिव्ड एक्झम्पशन शॅल बी लिस्ट ऑफ द फॉलोइंग इन 3 लिमिट्स. 3 पैकी त्यात पहिलं HRA रिसिव्ड. किती रुपये घर भाडं मिळालेलं त्याला? किती मिळालं? 9,000 गुणिले 12 1,08,000 मिळाले का? हे झालं आपलं पहिलं उत्तर. दुसरं त्याने भाडं किती दिलं पहा. त्याने किती भाडं दिलं? रेंट पेड किती? 10,000 ना, म्हणजे त्याने भाडं दिलं 10,000 गुणिले 12. किती भाडं पेड केलं? 1,20,000. त्यातून आपल्याला वजा करायचे लेस 10% ऑफ सॅलरी. आठवतंय मी 2 वेळेला सांगितलं. नाऊ दिस इज थर्ड टाइम. 10,000 ऑफ सॅलरी. सर 10% कशाच्या? हे बघायच्या कशाच्या? हॅश सॅलरी. मला सांगा हे कशासाठी कॅल्क्युलेट केलं आपण हॅश सॅलरी? यासाठीच ना. 10% ऑफ सॅलरी. सर व्हॉट इज अ 10% ऑफ 38,600 3,86,000? 10% तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहे. 10% माझ्यापेक्षा फास्ट करता तुम्ही.
ठीक आहे, 38,600. याची वजाबाकी किती तरी बाळांनो? 20, 18 गेले 81, 82 बरोबर. तिसरा आहे 40%. तर 40% कुठून आले? नाशिकला आहे ना, मग मेट्रो आहे का? आणि मेट्रो असतं पुणे असतं तर तरी 40 आलं असतं, मुंबई असतं तर 50 आलं असतं. कशाच्या 40%? त्याच्याच हॅश सॅलरीच्या. 38,600 इंटू 4, 1,54,400. इथं ब्रॅकेटमध्ये दिलं हिअर नाशिक इज नॉट मेट्रो सिटी. ठीक आहे. बरं मित्रांनो, हा जो आता आपल्याला हे 3 उत्तर मिळाले, 1,08,000, 81,400 आणि 1,54,000, या 3 पैकी कोणती किंमत घ्यायची? लिस्ट म्हणजे काय? लिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. कोणतीही कमीत? शाबास, 81,400. मग 81,400 काय करायचे? 81,400चं काय करायचं? याला इथं आपल्याला मायनस करायचं आहे. कशातून? आपल्या उत्तरामधून इथून मायनस करायचं आहे ना. मग त्याला कुठे जाऊन द्यायचं? आता इकडे जाऊन द्यायचं. केला मायनस, गेला बरोबर उडत उडत. 81,400 मायनस झाले, किती राहिले शिल्लक? 1,08,000 मायनस 81,400. किती आलं? बस, प्रॉब्लेम संपलेला नाही. आपल्याला फक्त हाऊस रेंट अलाउन्स कसं कॅल्क्युलेट करायचं याचा मी सोप्या पद्धतीने प्रयत्न केला. नसेल समजलं पुन्हा सांगेल. ठीक आहे मित्रांनो, हे जे 26,400 उत्तर आलं हेच आपलं उत्तर आहे आणि हेच शोधण्यासाठी मी हे उदाहरण घेतलं. आता काही विद्यार्थी संभ्रमात पडले असतील का सर एवढाच प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे. मी प्रॉब्लेम मधल्या फक्त 4 ॲडजस्टमेंट इथे घेतल्या. ओके, 26,400 वजाबाकी बरोबर. त्यानंतर पुढे ऑदर अलाउन्सेस. द ऑदर पार्टली अलाउन्सेस आर क्लासिफाईड इंटू 2 सेक्शन. थोडं फास्ट घेतो बघा, व्हिडिओ मोठा होतोय. त्यांनी सांगितलं ऑदर अलाउन्सेस पार्टली अलाउन्सेस आर क्लासिफाईड इंटू 2 सेक्शन्स. 2 विभागात ऑदर अलाउन्सेस मांडले जातात. 2 विभाग कोणते? द अलाउन्स फॉर परफॉर्मन्स ऑफ ड्युटी ऑफ ऑफिस. ऑफिससाठी ऑफिसचे कामं परफॉर्म करण्यासाठी मिळालेला अलाउन्स. दुसरं द अलाउन्स फॉर द सॅटिस्फाय पर्सनल एक्सपेन्स. वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी मिळणारे अलाउन्स. त्यातला पहिला भाग पाहू आपण, द अलाउन्सेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटी ऑफ ऑफिस. बघा, म्हणजे एम्प्लॉयरकडनं कधी कधी पगाराच्या व्यतिरिक्त अशा कामासाठी पैसे मिळतात का जे कामं ऑफिसच्या ज्यासाठी खर्च करावा लागतो ऑफिसच्या कामासाठी. त्यात कोणते कोणते अलाउन्स येतात पाहूया. These allowances are given by the employer to the employee to meet the official expenses to perform his duty. बघा, त्याला त्याचं काम करता यावं, कामासाठी असणारे ॲज अ एम्प्लॉई म्हणून जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सॅटिस्फाय करण्यासाठी त्याला तो अलाउन्स मिळतो. इट इज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स अप टू द ॲक्च्युअल एक्सपेन्सेस ऑर द अमाऊंट ऑफ अलाउन्सेस व्हॉट एव्हर इज लेस. कळलं नाही? सांग. इट इज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स, ही रक्कम वजा केली जाईल टॅक्समधनं, अप टू द ॲक्च्युअल एक्सपेन्सेस, त्याने जेवढे खर्च केले, ऑर द अमाऊंट ऑफ अलाउन्स व्हॉट एव्हर इज लेस, किंवा त्याला जे मिळाले ते वजा होईल. आता परत एका वाक्यात सांगतो, त्याला जेवढे मिळाले किंवा त्याने जेवढे खर्च केले यापैकी जे कमी आहे तेवढे आपल्याला वजा करायचे. नाही कळलं? एक्झाम्पल सांगतो. पहिल्यांदा यामध्ये कोणते कोणते अलाउन्स येतात ते सांगतो, मग मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. बघा, त्यात पहिला येतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स. ट्रॅव्हलिंग म्हणजे टूर ऑर ट्रान्सफर. आता बऱ्याच वेळेला एखाद्या एम्प्लॉईची जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तर त्याला बदलीसाठी एक विशेष अलाउन्स मिळतो. हा दर महिन्याला मिळत नाही मित्रांनो, हा 2-4 वर्षातून एकदा मिळत असेल किंवा जेव्हा बदली होते तेव्हा. ठीक आहे. टूर म्हणजे कंपनीचं काय बक्षीस असेल फ्री, तुम्हाला बुक्समध्ये डिटेल्स इन्फॉर्मेशन मिळेल. टूर ऑर ट्रान्सफर, ट्रान्सफरसाठी जो मिळालेला अलाउन्स आहे हा ॲक्च्युअल मिळालेला अलाउन्स किंवा त्यासाठी केलेला खर्च केलेला असेल यापैकी जे वजा कमी आहे ते वजा करायचे. त्यानंतर डेली अलाउन्स, व्हेन एम्प्लॉईज ड्युटी प्लेस चेंज, हा डेली अलाउन्स मिळतो.
नंतर कन्व्हेन्स अलाउन्स, हेल्पर अलाउन्स, नावावरून कळेल. कन्व्हेन्स पण जवळपास डेली अलाउन्स सारखाच आहे. हेल्पर अलाउन्स म्हणजे एखादा सहकारी कर्मचारी कामाला घेतला असेल कामगार. युनिफॉर्म अलाउन्स, युनिफॉर्मसाठी जे कपडे जे आवश्यकता आहे त्यासाठी मिळणारा अलाउन्स. व्हेकल अलाउन्स, रिसर्च अलाउन्स, ट्रान्सफर अलाउन्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आता एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल मी हेल्पर अलाउन्सबद्दल बोलतो. समजा मी एका ठिकाणी कर्मचारी आहे आणि मला सांगितलं तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदतनीस हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, आम्ही तुम्हाला 4,000 रुपये महिन्याला देतो. मग मला माझ्या पगारामध्ये ₹4,000 पर मंथ मिळतात हेल्परसाठी. पण मी हेल्परला किती रुपये देतो? मी हेल्परला फक्त 3,000 पर मंथ देतो. ठीक आहे. मग मित्रांनो सांगा मला किती मिळाले? 4,000 × 12 48,000 मिळाले. मी त्यातून मग खर्च किती केले? 3,000 × 12 36,000. मग 48,000 मायनस 36,000 12,000 विल बी टॅक्सेबल. आणि सर समजा 4,000 रुपये मिळाले आणि माझ्याकडे जो माणूस कामाला आहे त्याला मी 5,000 पगार दिला तर परत सांगतो मला मिळाले किती? 4,000 × 12 48,000. त्या माणसाला पगार किती दिला मी? 5,000 × 12 60,000. वजा किती होईल? वरती काय सांगितलं? ॲक्च्युअल एक्सपेन्स ऑर द अमाऊंट ऑफ अलाउन्स व्हॉट एव्हर इज लेस. मग 60 नाही वजा होते, 48च वजा होईल. 48,000 विल बी एक्झम्प्टेड. ओके. युनिफॉर्म अलाउन्स परत एक सांगतो. मला युनिफॉर्मसाठी 2,000 रुपये दिले, 2,000 रुपीज पेड केले कोणी? एम्प्लॉयरने. मी युनिफॉर्म घेतला 1,500 रुपीजचा. 2,000 मिळाले इन्कम, 1,500 रुपये वजा झाले 1,500, 500 रुपये 500 रुपीज विल बी टॅक्सेबल इन्कम. ओके. आणि समजा मी युनिफॉर्म घेतला 2,100चा, मग मिळाले किती? 2,000 मायनस किती होणार? 2,000च. इथं काय सांगितलं? ॲक्च्युअल अलाउन्स एक्सपेन्स ऑर अमाऊंट व्हॉट एव्हर इज लेस. ओके. त्यानंतर पुढे पाहूया आपण पार्टली टॅक्सेबल अलाउन्स पाहतोय. पुढचा आहे द अलाउन्सेस फॉर सॅटिस्फाईड पर्सनल एक्सपेन्सेस. पर्सनल एक्सपेन्स म्हणजे वैयक्तिक कामासाठी. दिस अलाउन्स गिवन बाय एम्प्लॉय टू द एम्प्लॉई टू सॅटिस्फाय द पर्सनल एक्सपेन्सेस. दिस अलाउन्स आर एक्झेम्प्टेड ॲज पर देअर इंडिव्हिज्युअल प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स. या प्रत्येकाची वेगळी तरतूद आहे, प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. पाहूया काय? चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, मुलांच्या शिक्षणाचा भत्ता. दिस अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉय टू एम्प्लॉई टू मीट द स्कूल एक्सपेन्सेस ऑफ एम्प्लॉईज चिल्ड्रन. This allowance is exempted up to ₹100 per month per child, maximum for 2 children, or actual allowance whatever is lower. वाक्यरचनाच तशी काय, घाबरू नका. अतिशय सोपा अलाउन्स आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन करता येतं. त्याचं एक्झाम्पल बघूया. समजा मिस्टर XYZ आहे, त्याला 3 मुलं आहेत किंवा 3 मुली आहेत किंवा 3 अपत्य आहेत. तिघांना पण प्रत्येकी 300 रुपीज मिळतात पर मंथ पर चाइल्ड. त्याला मिळाले किती? चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 300 × 3 म्हणजे 900 × 12 म्हणजे 10,800 मिळाले. 10,800. त्यातून मायनस किती होतील? लेज एक्झेम्प्टेड 100 रुपीज प्रमाणे पर मंथसाठी आणि फक्त 2च मुलांसाठी. हां, एक असेल तर एकच, 2 असेल तर 2च, 3 असेल तर 2च, 4 असेल 2च. ठीक आहे. मग 10,800 मधनं मायनस होतील तुमचे 2,400. 10 - 2 8 8,400 टॅक्सेबल अलाउन्स विल बी कन्सिडर. ओके. बघूया. मिस्टर गणेश हॅज 3 चिल्ड्रन स्टडिंग इन स्कूल, हॅज रिसिव्ड ₹140 पर मंथ पर चाइल्ड. फाइंड द अमाऊंट ऑफ चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. द टॅक्सेबल अलाउन्स पाहिजे होतं, टॅक्सेबल अमाऊंट. ओके. त्याला किती मिळाले? 140. हाय कॅल्क्युलेशन. चिल्ड्रन अलाउन्स 140 × 3 × 12 किती झाले रे बाळांनो? 140 × 3 14 त्रिक 42 4,200 420 420 5,040. ओके. लेस एक्झेम्प्टेड. आता त्याला मुलं जरी 3 असतील तरी वजा किती होणार? फक्त 2. 100 × 2 × 12 2,400 will be exempted, and the balance amount
2640 विल बी टॅक्सेबल. त्यानंतर पुढचं आहे हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स. अदर अलाउन्स सॅटिस्फाय पर्सनल एक्सपेन्स, हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स. हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्समध्ये काय म्हटलंय? दिस अलाउन्स इज गिवन टू सॅटिस्फाय हॉस्टेल एक्सपेंडिचर फॉर एम्प्लॉई चाइल्ड. दिस इज एक्झम्प्टेड टॅक्स 300 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन. सेम तसाच आहे जसं आता चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स शिकलो, सेम आहे. मिस्टर द्वारका गिवन हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स फॉर 2 चिल्ड्रन 4,000 पर ॲनम पर चाइल्ड. प्रत्येक मुलासाठी 4,000 पर ॲनम आहे. एका वर्षासाठी एका मुलाला 4,000. 2 जणांचे किती झाले? 8,000. एक्झाम्शन काय म्हटलं? 300 रुपीज पर मंथ फॉर 2 चिल्ड्रन. मग सांगा 8,000तून किती वजा होतील रे? 300 गुणिले 2 600, 600 गुणिले 12 12 72, 7,200. 7,200 मायनस झाले 8,000मधून किती राहिले? 800. ओके. शेड्यूल किंवा ट्रिबल एरिया अलाउन्स म्हणजे थोडे दुर्गम भागात नोकरी करतात त्यांच्यासाठी अलाउन्स असतो. दिस अलाउन्स इज ग्रँटेड टू एम्प्लॉई फॉर सर्व इन ट्रिबल एरिया. दिस इज एक्झम्प्टेड टॅक्स अप टू 200 पर मंथ. सेम आहे, पण इथं नंबर ऑफ मुलांची संख्या वगैरे पाहू नका. आणि शक्यतो हा अलाउन्स परीक्षेला फार कमी वेळा आलेला आहे, एवढ्या डीपमध्ये नाही आहे, पण तुम्हाला सर्व अलाउन्सेस समजावे म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. एक्झाम्पल सांगितलं, मिस्टर अजय सर्विंग इन शेड्यूल एरिया अँड हिज एम्प्लॉयर गिव्ह हिम ₹560 पर मंथ. सांगा 560 गुणिले 12 जेवढे होतील त्यातून किती वजा करायचे? 200 गुणिले 12 वजा करायचे, जे काही उत्तर राहील. ओके. पुढे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. बऱ्याच लोकांना ट्रान्सपोर्ट अलाउन्सच्या बाबतीत थोडं कन्फ्युजन आहे. ॲक्च्युली हा अलाउन्स मी इकडे पार्टली टॅक्सेबलमध्ये घेतला, पण आता हा पार्टली टॅक्सेबल नाही राहिला, हा फुल्ली टॅक्सेबल झालेला आहे. ओके. बघूया काय सांगितलंय. दिस अलाउन्स इज ग्रँटेड टू द एम्प्लॉई फॉर कव्हरिंग द जर्नी बिटवीन प्लेस ऑफ जॉब अँड हिज रेसिडेन्स. द एक्झम्पशन ऑफ दिस अलाउन्स इज फॉर नॉर्मल एम्प्लॉई. नॉर्मल एम्प्लॉई, आता नॉर्मल म्हणजे कोण हे तुम्हाला पुढच्या ओळीत कळेल. 1,600 पर मंथ अँड फॉर हँडिकॅप एम्प्लॉई. कळलं का नॉर्मल? हां. ₹3,200 पर मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2015. 1 एप्रिल. दिस इज इम्पॉर्टंट. विथ इफेक्टेड फ्रॉम असेसमेंट इयर 2019-20 म्हणजे सिन्स लास्ट इयर असेसमेंट इयर. ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज नॉट एक्झेम्प्टेड. याला एक्झम्पशन ठेवलेलं नाही. इट इज बिकम फुल्ली टॅक्सेबल म्हणजे याला आपण इथून कट करून त्या यादीत वाचला पाहिजे. कोणत्या? डिअरनेस अलाउन्सच्या. ओके. त्यानंतर पुढे आहे अदर अलाउन्सेसमध्ये अंडरग्राऊंड अलाउन्स. शक्यतो हा येत नाही, वाचूया तरी काय. दिस अलाउन्स इज गिवन टू एम्प्लॉई हु आर वर्किंग इन अंडरग्राऊंड. द अलाउन्स ऑफ कोल माइन वर्कर. कोल माइन वर्कर कोळशाच्या खाणीत काम करणारे लोक असतील. दिस इज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स ₹800 पर मंथ. ओके सर. अंडरग्राऊंड पहा आता भुयारात गेले. हिली अलाउन्स. दिस अलाउन्स इज गिवन टू द एम्प्लॉई हु आर वर्किंग इन हिली. डोंगरावरती उंच भागात काम करतात. यालाही एक्झम्पशन आहे, पार्टली टॅक्सेबल आहे म्हणून ₹300 to 7,000 पर मंथ. व्हॉट युअर इट विल बी मेन्शन इन युअर एक्झाम्पल. प्रश्नामध्ये दिलेला असेल. कॉम्पेन्सेटरी फील्ड एरिया अलाउन्स. एक्झम्पशन ₹2,600 पर मंथ आहे. काही आवश्यकता नाही आहे अलाउन्स पाहण्याची, फक्त माहिती असू द्या पार्टी टॅक्सेबल आहे. कॅल्क्युलेशनला शक्यतो येणार नाही. स्पेशल एरिया अलाउन्स. स्पेशल अलाउन्स फॉर ट्रान्सपोर्ट एम्प्लॉई. दिस अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉयर ट्रान्सपोर्ट कंपनी. हा जो अलाउन्स आहे 8 नंबरचा मी आता वाचतोय, हा थोडासा आहे, थोडं इम्पॉर्टंट सांगतोय तुम्हाला याच्याबद्दल. स्पेशल अलाउन्स फॉर ट्रान्सपोर्ट एम्प्लॉई म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळणारा स्पेशल अलाउन्स. दिस अलाउन्स इज गिवन बाय एम्प्लॉयर ट्रान्सपोर्ट कंपनी. एम्प्लॉयर म्हणजे ट्रान्सपोर्ट कंपनी टू द एम्प्लॉई हु इज वर्किंग इन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. जे ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये काम करतात. दिस अलाउन्स इज एक्झेम्प्टेड ओनली व्हेन this allowance is exempted only when if the employee is not received other daily allowance. जर त्या एम्प्लॉईला इतर कोणता अलाउन्स मिळत नसेल तरच एक्झेम्प्टेड होईल. एनी अलाउन्स ग्रँटेड टू ॲन एम्प्लॉई वर्किंग इन एनी ट्रान्सपोर्ट सिस्टीम टू मीट हिज पर्सनल एक्सपेंडिचर ड्युरिंग हिज ड्युटी परफॉर्म in the course of running such transport from one place to another
प्रोव्हाइडेड दॅट सच एम्प्लॉई इज नॉट रिसीट ऑफ डेली अलाउन्स. तेच वाक्य थोड्या अवघड भाषेत सांगितलं. परत तुम्हाला सांगतो, या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जो स्पेशल अलाउन्स मिळतो, जर त्याला इतर कोणता अलाउन्स मिळत नसेल तरच याला डिडक्शन होईल, अदरवाईज होणार नाही. ठीक आहे. आणि डिडक्शन होईल तर किती होईल ते पाहूया. द एक्झम्पशन ऑफ अलाउन्स इज 70% ऑफ सच अलाउन्स और मॅक्झिमम ₹10,000 पर मंथ विच इवर इज लेस. बघा, त्या अलाउन्सच्या 70% रक्कम किंवा ₹10,000 दर महिना याप्रमाणे जी किंमत कमी असेल, जी रक्कम कमी असेल ती रक्कम आपण डिडक्शन म्हणून गृहीत धरणार आहोत. पण केव्हा? त्याला इतर कोणताही अलाउन्स मिळालेला नसला पाहिजे. ओके. आणि जर इतर अलाउन्स मिळत असेल तर हा जो अलाउन्स आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स कन्सिडर्ड ॲज फुल्ली टॅक्सेबल. शेवटचा शब्द. ठीक आहे. पुढे त्यानंतर ओके मित्रांनो, बघा मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. तसा फार सोपा विषय आहे, पण तो न समजल्यामुळं किचकट वाटतो. इफ यू डू प्रॅक्टिस रेग्युलर इट विल डेफिनेटली गिव्ह बेटर रिझल्ट. ओके. तुम्ही प्रॅक्टिस करा. मी जे सांगितलं आत्ता एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकामध्ये, कॉलेजमध्ये कुठेतरी तुम्हाला उदाहरणं मिळतील. इलिस्ट्रेशन्स आहेत, प्रॉब्लेम्स पण आहेत. तुम्ही या पद्धतीने सोडवून पहा. डेफिनेट ते आन्सर आणि हे आन्सर्स मॅच करतील. ठीक आहे. काय अडचण आली असेल तुम्ही मला, जो नंबर आहे स्क्रीनवरती खाली दिसतोय त्यावरती तुम्ही मला फोन करून विचारला तरी चालेल. ठीक आहे. तर आता आपण लेक्चर बरंच मोठा झालेला आहे, तर मी उरलेला भाग तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगतो. पुढचा लेक्चर आपला राहीना त्या परकिजिट्सवर. सर परकिजिट्स राहिलं. परकिजिट्स अलाउन्स सेम कन्सेप्ट आहेत, पण काय डिफरंट आहे ते आपल्याला ते पाहायचं आहे. आपण परकिजिट्स पाहणार आहोत अकॉर्डिंग टू इट्स टॅक्सेबिलिटी. वी विल लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल. त्यामध्ये पण आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे, आत्ता घेतले तसे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. ऑल्सो राईट युअर कमेंट. ओके. थँक्यू व्हेरी मच. तर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. जर काही अडचण आली असेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ स्किप करून ते कॅल्क्युलेशन करून बघा. तुम्हाला निश्चित सोडवता येईल. लवकरच तुमच्यासमोर परकिजिट्सचं लेक्चर घेऊन मी येतोय. तुम्ही मागील लेक्चर पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक आहेत. तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी बेसिकपासनं किंवा इतरही FY BCom, SY BCom, टॅक्सेशन, कॉस्टिंग, मॅथ्स याचेही भरपूर लेक्चर अवेलेबल आहेत. चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला निश्चित याचा फायदा होईल. ओके. बाय.